तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची सुविधांअभावी चांगलीच गैरसोय होते। बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी पाण्याची देखील सुविधा उपलब्ध नाही। जलवाहिनीच्या गळक्या वॉल्वमधून पोलिसांची पाणी पिण्याची कसरत पाहायला मिळते। पंतप्रधान मोदींच्या वाशिम दौऱ्यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांची मात्र गैरसोय होताना दिसते। मोदी यांची पोरादेवी या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली आणि सभेच्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला। साधारणतः यवतमाळ, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला या भागातून बंदोबस्त तैनात करण्यात। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होताना दिसत आहे। अक्षरशः पाण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना या वॉलचा सहारा जो तो घ्यावा लागतोय। आपण पाहू शकतो की हा सभास्थळाच्या परिसरामध्ये एक पाण्याचा वॉल आहे आणि या वॉलमधून जे पाणी लिकेज होत आहे ते पाणी या ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्यावं लागत आहे। पाण्याची दुरवस्था जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये आणि गेल्या 2 दिवसापासून पोलीस कर्मचारी अतोनात मेहनत घेऊन या बंदोबस्तासाठी आले आहे। मात्र त्यांना पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। या ठिकाणच्या पाणी पुरवठ्याचा वॉल आहे आणि वॉलमधून जे पाणी लिकेज होत आहे ते पाणी जे आहे ते बिस्लरीत घेऊन कर्मचारी पित आहेत आणि या पाण्याचा वापर करतायत। कॅमेरामन प्रसाद पवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पोरादेवी, वाशिम।